हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी गुळ आंबा, जी की करायला खूप सोपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी. जसं की लोणचं ताटामध्ये असलं की भाजीची चव वाढवतं, तसंच हा गुळ आंबासुद्धा आहे. तर बहुतेक लोकांना हा आवडतो आणि करायलाही अगदी सोपा आहे. तर ह्यासाठी आपण तोतापुरी कैऱ्या निवडलेल्या आहेत. ह्यासाठी कारण ह्या आंबट कमी असतात आणि मग गुळ आपल्याला किंवा साखर आपल्याला ह्यामध्ये जास्त ॲड करायची गरज पडत नाही. तर तुम्ही इथे अगदी कोई तयार झालेला जो कैरी असते ती घ्यायची, जेणेकरून गुळ आंबा खराब होत नाही आणि तुम्ही बाहेरही तो वर्षभर इझिली स्टोअर करू शकता. तर इथे आपण मी ते साधारण 3 किलो इतक्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याचा चिक आहे तो सगळा धुवून गेला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण तो वापरतो त्यावेळेस अजिबात त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. तर आपण त्या शक्यतो कोरड्या करून घ्यायच्यात. त्याची काळजी घ्यायची की कैऱ्या आपल्या पूर्णपणे ड्राय झालेल्या आहेत. आणि ह्या पद्धतीने आपण त्याचे सगळे साल काढून घ्यायचे. आता तोतापुरी कैऱ्या खूप इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात ह्या सीझनमध्ये. तर ज्यावेळेस आपण गुळांबा करतो तर तो 2 पद्धतीने केला जातो, एक साखरेमध्ये आणि एक गुळामध्ये. तर आता मी इथे गुळामध्ये कसं करायचं आहे तो दाखवते. साखरेमध्येही करायचं असेल तर हीच पद्धत अवलंबायची, फक्त गुळाऐवजी आपल्या इथे साखरेचा वापर करायचा आहे. आता सगळ्या कैऱ्याचे साल काढून झालेली आपल्याला आता हे मोठ्या किसणीने किसून घ्यायचे. आता किसताना शक्यतो मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे, जेणेकरून किसल्यानंतर ज्याचं जे खाली पार्टिकल्स पडणार आहेत ते थोडेसे मोठे असले पाहिजेत, जेणेकरून ते खाताना दाताखाली खूप छान लागतात. आता हा गुळांबा बहुतेक लोकांना माहिती पण आहे आणि ह्याचे खूप सारे फायदेसुद्धा आहेत. तर आता आपण उन्हाळ्यामध्ये अशा आंबट गोड पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरातली उष्णता मेंटेन राहायला मदत होते. आता इथे साधारण आपण 3 किलो कैऱ्यांना 1 किलोभर इतकं गूळ वापरणार आहे. 1 किलोलाही थोडं कमी वापरला तरीही चालेल. आता हे प्रमाण आपल्याला कितपत गोड हवं आहे त्यावर डिपेंड असतं, पण खूप असं गूळ टाकायचं नाही आहे. थोडंसं गोड आंबट अशी त्याची चव आली पाहिजे. तर इथे मी 3 किलो कैऱ्याला 1 किलोलाही थोडंसं कमी इतका गूळ वापरला. आता हे दोन्ही मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला ते गॅसवरती ठेवायचे. आता पहिला कलथाच्या साहाय्याने आपण हे सगळं गूळ आणि कैऱ्या एकत्र करून घेणार आहे. आता इथे टाकण्यासाठी आपण वेलचीचा वापर करायचा आहे. जर वेलची फोडून आवडत नसेल तर अख्खी वेलची टाकली तरीही चालेल. ज्यावेळेस आपण हे उकळायला ठेवणार आहे त्याच वेळेस आपण ती वेलची ह्यामध्ये ॲड करायची. आता ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. ह्या गुळाला जे पाणी सुटेल ते पाणी ह्यामध्ये आटून घ्यायचे. ह्या गुळाला सुटलेलं पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवर ठेवायचे आणि शिजून द्यायचे. तर ह्या प्रोसेसमध्ये जी आपली कैरी आहे तीही शिजली जाते आणि गुळाचं पाणीही आटलं जातं. इथे पाणी किंवा तूप किंवा काही तेल टाकायची अजिबात गरज नाही. आता साधारण 15 मिनिटामध्ये ह्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं जातं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जोपर्यंत आपण हे गॅसवर ठेवले तोपर्यंत हे सतत हलवत राहायचं, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. जसं जसं ते आटत येतं तसं तसं सतत त्याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. आणि 10-15 मिनिटानंतर आपला गुळांबा हा रेडी होणार आहे. तर अशाच छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी आपण नक्की पुढच्या वेळेस भेटूया. तर ही रेसिपी तुम्ही ह्यावेळेस नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुमची कशी झाली. बाय.